नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. शेतकऱ्यांची कर्जमाफी ह्यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे आणि मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानावरती प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मशाल हाती घेऊन रात्री 12 वाजेच्या दरम्यान मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्री संजय राठोड यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. सरकारला जागा करण्यासाठी आज माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या निदर्शनानुसार आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यांना आमचं निवेदन होतं की आपण जे आश्वासने दिले होते इलेक्शनच्या पहिले, शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देणार, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना सुरू करणार. आमची अशी एक मागणी आहे की शेतकऱ्याच्या हिताचं पेरणी ते कापणीपर्यंतचं जे त्यांचं काम आहे ते MRGS अंतर्गत घेण्यात यावं. या सगळ्या मुद्द्याला घेऊन आजचा आमचा मोर्चा होता. मोर्चाला संजीवभाऊंनी आमचं निवेदन घेतलेलं नाही, तरी या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आपण जर खरंच इमानदार असाल आणि शब्दाला जागणारे असाल तर येणाऱ्या काळात आपण शेतकऱ्याची कर्जमाफी करा.